काल मोबाईल पाहत असताना आणि नाशकामध्ये ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते हे तुम्ही आता आयारामांना प्रवेश देऊ नका म्हणून छाती बडवून भाजपापुढे विनवणी करत होते, त्याच वेळी एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। तो हा फोटो जो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ज्यामध्ये आयाराम गयाराम जय जय राम असं म्हणण्याची वेळ आली। प्रफुल्ल पटेल यांच्यावरती एअर इंडिया घोटाळ्याचा आरोप, छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे जनक, नारायण राणे मनी लॉन्ड्रिंगचे बादशाह, अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्याचे जनक, देवेंद्र फडणवीस या सर्व साथीने सरकार बनवणारे महाघोटाळेबाज, सिंचन घोटाळ्याचे करते करवते म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्यातील खंबीर साथ, अशा पद्धतीचा हा फोटो जो आहे तो तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता। अर्थात हा मी बनवलेला नाही, हा सोशल मीडियावरील जशाचा तसा उचललेला फोटो आहे। प्रश्न असा तयार होतो की कधी काळी ज्यावेळी राज्यात आणि केंद्रात, म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र आणि केंद्रामध्ये नरेंद्र लॉन्च झाले होते, त्यावेळी काही बुडबुडे सोडण्यात आले होते। त्या बुडबुड्यांमध्ये अजित पवारांचा सिंचन घोटाळा होता, अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा होता, प्रफुल्ल पटेलांचा एअर इंडियावरती घोटाळा झाल्याचा आरोप होता, छगन भुजबळांवरती वेगवेगळे आरोप होते। हे सगळे आरोपांवरती बोलताना भाजप असा दावा करत होते की बघा, आमच्याकडे कसे सगळे साधू संत आहेत आणि समोरच्या पार्टीमध्ये कसे भ्रष्टवादी नेते। विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज हे सगळे भ्रष्टाचारी लोक जे आहेत ते सगळेचे सगळे भाजपासोबत आहे। काल नाशिकमधील परिस्थिती बघितल्यानंतर खरोखर मन सुन्न झालं। राजकारणामध्ये सुप्रिया सुळे म्हणतात त्या स्टाईलमध्ये नाराज होणं वगैरे वगैरे हे अधिकार आम्हाला नसतात। त्या विषयावरती आपण सेपरेट बोलूयात की काकांनी नेमका कसा गेम केला आणि काकांच्या गेमला लेकीची साथ नेमकं कशी होती, तो विषयावरती आपण सेपरेट बोलूयात। पण आज भाजपच्या अजेंड्यावरती बोलणं गरजेचं आहे। भाजपनं आपल्या पक्षामध्ये जे जे लोक घेतले, जे जे कार्यकर्ते घेतले, जे जे नेते आणलेत, मंत्री आणलेत, त्यासाठी साम दाम दंड भेद हा सगळा फॉर्म्युला वापरला। ज्यावेळी तुम्हाला महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुका जिंकायच्या होत्या त्यावेळी तुम्ही हिंदू 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 हा मुद्दा उचलला। ज्यावेळी तुम्हाला मुंबईचा महापालिका जिंकायची आहे त्यावेळी तुम्ही परप्रांतीयांना जवळ करतायत। जर तुम्ही आम्हाला निवडून दिला नाही तर मुंबईचा महापौर कोणीतरी खान होईल असे वेगवेगळे वल्गना केल्या जात आहेत। आजपर्यंतच्या शिवसेनेच्या इतिहासात महापौर पदावरती कोणीही खान बसलेला नाहीये। हा, पण आता जर मुंबई महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली तर एखादा परप्रांतीय नाहीतर गुजराती नक्कीच आणि नक्कीच महापौर दिसू शकतो। तिकडच्या लोकांनी म्हणजे मुंबईमध्ये परप्रांतीय लोकांनी काय त्यांच्या टॅगलाईन वापरल्यात माहितीये? बटोगे तो फिर पिटोगे। इकडून संदीप देशपांडेंनी म्हटलंय मराठीचा अपमान करताल तर नाही बटोगे फिर भी पिटोगे। अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते दोन्ही बाजूने केलं जातंय। पण प्रश्न असा तयार होतो की महाराष्ट्रात नव्हे तर देशात महासत्ता बनत चाललेला भाजपा हा पक्ष, वन साइड मॅच जिंकणारा भाजपा हा पक्ष, सगळीकडे आपली सत्ता स्थापन करणारा भाजपा हा पक्ष फोडाफोडीच्या इतक्या खालच्या स्तरावर का आलाय? भाजपचे 131 आमदार आहेत। 131 आमदारांच्या अंडर ज्या नगर परिषदा येतात, महानगरपालिका येतात, लढू द्यायच्या होत्या, पण नाही, तरीही फोडाफोडी करावी लागते। नाशिकमध्ये काल झालेले पक्ष प्रवेश धक्कादायक होते। भाजपचे निष्ठावंत म्हणत होते यांना प्रवेश नको, आमचं काय, आम्ही तुमच्या सतरंजा उचलल्यात, आम्ही तुमची लोकसभा काढून दिली आहे, आम्ही तुमची विधानसभा काढून दिली आहे, आम्ही जिथे जिथे समोरच्यांनी अटॅक केलाय तिथे तिथे आम्ही डिफेंड केले, आम्ही आमच्या अंगावर गुन्हे घेतलेत, आम्ही चुकीचं होत असताना सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहोत म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून बसला, आमचं काय? भाजप म्हणते तुमचं काय नाही, आधी यांचं होऊ द्या आणि मग तुमचं पाहू द्या। म्हणजे कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलायलाच का? एकनाथ शिंदेंनी 2022ला बंडखोरी करून जवळजवळ 50-51 आमदार सोबत घेतले, अभूतपूर्व यश मिळवलं, तरी सुद्धा भाजपनं सत्ता येऊन आपली सत्ता येऊन ठाकरेंना धडा शिकवून सगळं व्यवस्थित सुरू असताना सुद्धा अजित पवारांना फोडण्याचा प्रयोग केलाच। ते भाजप आहे। ते भाजप तोपर्यंत राजकीय गणित सोडवत राहतं जोपर्यंत त्याची वजाबाकी किंवा बेरीज ही आपल्या जुळणीनुसार होत नाही किंवा शेवट 0 उरत नाही। आज एकनाथ शिंदेंनी दिल्ली वाऱ्या केल्या, एकनाथ शिंदेंनी ज्याच्या नाही त्याच्या पुढे हात जोडले। आज एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री अडचणीत आणले गेले। आज एकनाथ शिंदे संपतील अशा चर्चा झाल्या, पण संपवणारे शिंदेंना कोण आहे? भाजप।
साम दाम दंडभेद ह्या सगळ्या रणनीती सध्या भाजप वापरत असल्याचा वारंवार विरोधकांकडून आरोप होतोय. आणि त्या आरोपांपेक्षा महत्त्वाचा आणि भयानक गोष्टी म्हणजे या आहेत की ज्यांच्यावरती घोटाळ्यांचे आरोप केलेत ते सगळेचे सगळे आज यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. संजय राठोडांचा ज्या राजीनामा भाजपने घेतला होता, चित्रा वाघ यांनी छाती बडवून सांगितलं होतं की नाही, संजय राठोडांचा राजीनामा पाहिजे. आज ते संजय राठोड मंत्री राहिले. प्रश्न नाहीये. आज सत्ताधाऱ्यांचे इतके घोटाळे समोर येत आहेत, मोठमोठे आरोप होत आहेत, पण कारवाई करणारा कोणीच नाही, बोलणारा कोणीच नाही. भाजपनं हे जे सोंग घेतलेलं आहे ते सोंग कधीपर्यंत चालणार हा प्रश्न आहे. ज्यांच्यावरती आरोप केले, मग ते प्रफुल्ल पटेल असू द्या, अशोक चव्हाण असू द्या, अजित पवार असू द्या, प्रताप सरनाईक असू द्या, किंवा असे कित्येक लोक आहेत की ज्यांच्यावरती आरोप झाले आणि आज ते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसलेले. त्यांचं काय? या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मुंबईसाठी तुम्ही ठाकरेंच्या बाजूने उभे राहणार का? तुम्हाला वाटतं मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसाच्याच हातात गेली पाहिजे, की भाजप पुन्हा बटोगे कटोगे हिंदू मुस्लिम, तिथे हिंदू मुस्लिम मुद्दा नाही, तिथे परप्रांतीय विरोधात जाणार नाही. पण एक गोष्ट मुंबईत मराठा आरक्षणानिमित्त गेलेल्या मराठा समाजाने सुद्धा हेरली आणि इतर लोकांनी सुद्धा हेरली की मुंबईमध्ये मराठी माणसांचं अस्तित्व संपत चाललंय. आणि आता जर पुन्हा किंवा असं जर घडलं की तिथली मराठी माणसांची सद्दीच निघून गेली, तर मुंबई पुन्हा कधीच मराठी माणसांच्या हातात येणार. या सगळ्या मुद्द्यांवरती जरूर व्यक्त व्हा. विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.